दूध दरावर सरकारची शेतकरी नेते दूध संघासोबत बैठक आहे। लोकशाही मराठीच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। सह्याद्री अतिथीगृहावर 29 जुलैला बैठक आहे। दुधाचे दर पडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। शेतकऱ्यांची दूध दराबाबतची पिळवणूक थांबण्याची शक्यता आहे। लोकशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतो। लोकशाही मराठीच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। सह्याद्री अतिथीगृहावर 29 जुलैला या संदर्भात बैठक आहे। या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड आणि सदाभाऊ खोत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहू। सरकारमध्ये हे बॅलन्स ठेवलं पाहिजे की शेतकऱ्यालाही त्याचं श्रमाचं मूल्य मिळालं पाहिजे आणि ते विकत घेणाऱ्यालाही ते परवडलं पाहिजे। असं बॅलन्स सांभाळावा लागतो। आता इम्बॅलन्स झालेला दिसतोय। म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही 28 रुपये देणार आणि तुम्ही मुंबईत आणि ठाण्यात दूध 60 आणि 55 रुपयांनी विकणार। हे एवढी तफावत येते कुठनं? सरकारचं ह्याच्याकडे अजिबात लक्ष नाही। महाराष्ट्रात इतका मोठा डिफरन्स बाईंग आणि सेलिंग मधला कधीही पाहायला मिळाला नव्हता, तो आता पाहायला मिळतोय। निश्चितच लोकशाहीच्या माध्यमातून हा प्रश्न चांगल्या पद्धतीनं तुम्ही हाताळलेला होता आणि त्याची दखल शासन दरबारी घेतली गेली। राज्यामध्ये जी भुकटी आहे त्या दुधाच्या भुकटीला निर्यातीला अनुदान आपल्याला द्यावं लागेल, प्रति किलो 50 रुपयाच्या आसपास। जर भुकटी परदेशामध्ये निर्यात झाली तर भुकटीसाठी दररोज हे 40 ते 50 लाख लिटर दूध लागत असतं। ते दूध ऑटोमॅटिक त्यांच्याकडे भुकटी शिल्लक नसल्यामुळे भुकटीसाठी घेतील आणि ऑटोमॅटिकच बाजारातले दुधाचे भाव वाढतील। आणि म्हणून मला वाटतं सरकारनं सकारात्मक त्या दृष्टिकोनातून पाऊल उचलावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।